शिष्यवृत्ती परीक्षेतील बुद्धिमत्ता या पेपरमधील एक छान टॉपिक घेऊन आलो. त्या टॉपिकचं नाव आहे समसंबंध. या शब्दावरूनच आपल्या लक्षात येतं की प्रश्न कसा असेल. या ठिकाणी 3 शब्द दिले जातात पहा. त्यातल्या पहिल्या 2 शब्दाचा जो संबंध आहे तोच आपल्याला तिसऱ्या शब्दाचा आणि चौथ्या शब्दाचा लावायचा आहे. त्यासाठी 4 पर्याय दिले जातील. त्यातला एक पर्याय अचूक आपल्याला शोधायचा आहे. मग हे समसंबंधावर प्रश्न कशावर येतात? 3 टॉपिकवर येतात पहा. एक तर शब्दसंग्रह, आकृत्या आणि संख्या. याच्यामध्ये पण काय काय प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं जातं. एक तर रंग, रूप, आकार, चव, कार्य, क्रिया, रचना, स्थान, ऊर्जा, उपयोग, विशिष्ट क्रम, उपयोग. यामध्ये काहीतरी साम्य असतं किंवा काहीतरी विसंगती असते. ती आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या शब्दात जी दिलेली आहे ती शोधून काढायची आणि त्यावरून तिसऱ्या आणि चौथ्या शब्दामध्ये तोच संबंध लावून बरोबर चौथा शब्द आपल्याला शोधायचा आहे पहा. त्यासाठी मी 2 प्रश्न घेतलेले आहेत पहा. ऊसाचा संबंध शेताशी लावलाय, म्हणजे ऊस कुठं पिकतोय? शेतामध्ये. तसाच भाजीपाला कुठे येतोय ते आपल्याला शोधायचं. तर 2020 ला हा प्रश्न विचारलेला आहे पहा. ऊस शेत, तसं भाजीपाला काय? आता इथं दिलंय पहा, मंडई, मळा, बाजार, दुकान. आता खेड्यातल्या मुलांना माहिती असतं पहा, भाजीपाल्याचं जे शेत असतं त्याला मळा म्हणतात पहा. पण इथं जर पाहिलं तर मंडई, जिथं भाजी भेटते ती मंडई, बाजारात भाजी भेटते किंवा आजकाल तर दुकानात सुद्धा भाजी भेटते. पण इथं संबंध काय दिलेला आहे पहा, ऊस जिथं पिकतो ती जागा म्हणजे शेत. तसं भाजीपाला जिथं पिकवला जातो त्याला म्हणतात मळा. काय म्हणतात त्याला? मळा. म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्याच्यानंतर चिंच, आंबट. पहा, चिंच, आंबट म्हणजे चिंचेची चव सांगितली. तसं सैंधव काय? आता याच्या अगोदर सैंधव म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे पहा. मिठाचं रासायनिक नाव आहे सैंधव. मग आता सैंधव या शब्दाचा जर अर्थ समजला तर आपण बरोबर त्याचं उत्तर शोधू शकतो पहा. चिंच चवीला आंबट असते, तसं सैंधव कसं असेल पहा, गोड, कडू, खारट, आंबट. मग सैंधव म्हणजे मीठ. सैंधव म्हणजे काय? मीठ. आणि मीठ चवीला कसं असतं? खारट. म्हणजे हे उत्तर आलं पहा. म्हणजे लक्षात येतं हे प्रश्न कसे सोडवायचे ते. या प्रकारचे मी 15 प्रश्नाचा एक लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो याच व्हिडिओच्या खाली जो त्रिकोण दिसेल तुम्हाला, तर त्या त्रिकोणावर जर गेला तर तुम्हाला तो लॉंग व्हिडिओ सुद्धा दिसेल. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक